हाय नमस्कार, कसे आहात सगळे? बघता बघता 1 महिना होऊन गेला. आपण सगळे लॉकडाऊनमध्ये आहोत. लॉकडाऊन आणखीन वाढलेलं आहे. मी आता बाहेर पडतोय ग्रोसरी घेण्यासाठी आणि अर्थात मी ग्रोसरी घ्यायला चाललोय माझ्या गाडीत. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण जशी आपली काळजी घेतोय, आपल्या नातेवाईकांची काळजी घेतोय, आपल्या घराची काळजी घेतोय, तशीच आपल्या कारची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. पण कारची काळजी घेणं म्हणजे काय काय करणं? तुमची कार पार्कमधून बाहेर काढणं शक्यच नसेल तर जागच्या जागी गाडीचं इंजिन किमान 15 ते 20 मिनिटं तरी चालू ठेवा. गाडीचे इंडिकेटर्स नीट चालू आहेत की नाही तेही चेक करा. हॉर्न नीट वाजतोय की नाही तेही बघा. म्युझिक सिस्टीम चेक करा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर विंडोज नीट ऑपरेट होत आहेत की नाही बघा. विंडशील्ड वॉशरमध्ये किंवा साध्या भाषेत सांगायचं तर ह्या स्प्रेमध्ये पाणी आहे की नाही हे चेक करून काचा स्वच्छ करून घ्या. आपण इंजिन ऑन केल्यानंतर AC ऑटोमॅटिकली ऑन झाला असेलच तर तो ऑफ करून पुन्हा ऑन करा. त्याचे ब्लोअर्स चेक करा. टेम्परेचर वाढवून बघा, पुन्हा कमी करा की जेणेकरून ACचं फंक्शनिंग नीट चालू आहे की नाही हे आपल्याला चेक करता येईल. काही गाड्यांचे हँडब्रेक्स सुद्धा जॅम झालेले असतात. जर तसं झालं असेल तर हँडब्रेक 3-4 वेळा ऑपरेट करून घ्या आणि ते मोकळे करा. इवन ब्रेक पॅडल्सचं सुद्धा तसंच. जर ब्रेक नीट लागत नसतील किंवा ब्रेक खूप टाईट झाले असतील तर ब्रेक पॅडल्स 3-4 वेळा पुश करून तेही मोकळे करून घ्या. आपली जी बॅटरी असते ती गाडी वापरत नसेल तर एका पॉईंटला बॅटरी डिस्चार्ज होते. सगळ्यात चांगला उपाय हा आहे की साधारण आठवड्यात एकदा किंवा 10 दिवसात एकदा तुम्ही तुमची गाडी तुमच्या पार्किंगमध्येच जर चालवली तर ती बॅटरी डिस्चार्ज होत नाही आणि गाडीचे जे सगळे पार्ट्स आहेत ते सुद्धा वर्किंग कंडिशनमध्ये राहतात. पण हेही करणं शक्य नसेल. तुमची गाडी कदाचित जर अडकलेली असेल 2 गाड्यांच्या मध्ये आणि गाडी काढणंच शक्य नसेल तर सगळ्यात बेस्ट उपाय हा आहे, हे जे निगेटिव्ह असतं हे जर काढून ठेवलं तर बॅटरी डिस्चार्ज होणार नाही. ही पेट्रोल कार आहे, पण ज्यांची डिझेल कार आहे त्यांनी तर जास्त काळजी घेतली पाहिजे. काही दिवसांसाठी जर गाडी तशीच स्टँडस्टिल उभी असेल आणि त्याच्यात काहीही मुवमेंट नसेल, इंजिन ऑन होत नसेल तर पेट्रोल गाड्यांपेक्षा डिझेल गाड्या ह्या जास्त लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी काळजी जास्त घेतली पाहिजे. गाडीत बसण्याआधी किंवा गाडी एका स्पिनवर घेऊन जाण्याआधी गाडी आतून बाहेरून स्वच्छ आहे की नाही हे सुद्धा बघा. कारण गाडी जर बाहेरून स्वच्छच केली नसेल तुम्ही महिनाभर तर गाडीचा हा जो कोट असतो, हा जो पेंट असतो ना, याच्यावरती धूळ बसून 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 त्याची एक जी शाईन असते ती निघून जाते आणि त्यानंतर तुम्हाला ती पूर्ण ती शाईन आणण्यासाठी कोटिंगसाठी टाकावी लागेल. सो त्यापेक्षा बेटर हे आहे जेव्हा तुम्ही 7 दिवसांनंतर 10 दिवसांनंतर गाडी स्पिनसाठी काढाल ना तेव्हा मेक शुअर की तुम्ही गाडी जरा पुसताय, स्वच्छ ठेवताय आतून बाहेरून. आत काही जर कचरा जमलेला असेल तर तो तुम्ही बाहेर काढून टाकताय. यानं काय होईल, जेव्हा तुम्ही कामावर जाल तेव्हा तुम्हाला एक स्वच्छ गाडी ऑटोमॅटिकली हातात मिळेल. गाडी मुळात चालवणं गरजेचं का आहे की जेणेकरून फक्त आपलं इंजिन आणि आपले इंडिकेटर्स आणि हे सगळंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपली टायर्स. ती जी टायर्स आहेत
त्याची जागा बदलणं गरजेचं आहे. कारण महिनाभर जर ते एकाच ठिकाणी टायर राहिलेलं असेल जमिनीवर तर ती बाजू टायरची खराब होते आणि म्हणूनच ते रोटेशन होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून गाडी तुमच्या सोसायटीत तरी एखादी राऊंड का होईना पण फिरवून आणा. ग्रोसरी शॉपिंग झालेलं आहे, गाडीची काळजी घेऊन झालेलं आहे. आता मी गाडी पुन्हा पार्क करणार आहे आणि आणखीन 10 दिवसांनी गाडी काढणार आहे. हे लॉकडाऊन लवकरच संपेल, आपली कामं आपल्याला पटापट सुरू करता येतील इतकीच इच्छा आहे. फक्त या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच नाही तर आयुष्यभर तुमच्या गाडीची ही अशी काळजी घेतली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर पडताय तेव्हा प्लीज पोलीस किंवा सफाई कामगार आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, या सगळ्यांची काळजी घ्या. कारण आपण इतके व्हिडिओज बघतोय, त्यांच्यावर हात उचलले जात आहेत, त्यांच्यावर अनफॉर्च्युनेटली गाडी चढवली जाते किंवा नानाविध प्रकार बाहेर लोक आउट ऑफ फ्रस्ट्रेशन करतायत. तर हे प्लीज करू नका, कारण ते आपल्या सुरक्षिततेसाठी बाहेर आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांचं लाईफ धोक्यात घालून आपल्या सुरक्षिततेसाठी ते रस्त्यावरती अहोरात्र झटतायत. तर प्लीज त्यांचा आपण रिस्पेक्ट करूया आणि ते जे सांगतील त्या प्रत्येक गोष्टींचं आपण पालन करूया.